हॅलो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि हो, आर्या आणि आहोंकडून सुद्धा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज वातावरण खूप सुंदर झालेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं बाहेर फेरफटका मारून यावा आणि तुमच्यासोबतसुद्धा मिनी व्लॉग बनवावा, कारण आपला मिनी व्लॉग खूप दिवस झाले होते आलाच नव्हता। त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत मिनी व्लॉगही बनवू आणि तुम्हाला हे बाहेरचं वातावरण दाखवू। तुमच्याकडे देखील असंच वातावरण झालेलं आहे का मला कमेंट करून नक्की कळवा, कारण की आता सगळीकडे पाऊस सुरू झालेला आहे। आणि हो, ह्या वर्षी तर बघा ना, मे महिन्यामध्येच पाऊस सुरू झालेला आहे। मेची गरमी कमी करण्यासाठी हा पाऊस आलेला आहे। तर म्हटलं ह्या पावसाचा आनंद देखील आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे। त्यामुळे मी आज तुमच्यासोबत मिनी व्लॉग तयार करते। तर आम्ही बाहेर निघालो होतो तेव्हा बघितलं तर बाहेर खूप गाड्यांची गर्दी होती आणि सोबत वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं। संध्याकाळची वेळ असल्यामुळे ऑफिसला घरी जाणाऱ्यांची गर्दी होती रस्त्यावरती आणि वातावरण इतकं सुंदर होतं की घरी वापस मला देखील जावं असं वाटत नव्हतं। तर तुम्ही बघू शकताय, हा आहे बाहेरच्या साईडचा व्ह्यू आणि साधारण 7-7:30च वाजले होते, जास्त उशीर देखील झालेला नव्हता की आणि सूर्य मावळतानाचं जो दृश्य होतं ते इतकं सुंदर दिसत होतं, असं वाटत होतं की बघतच राहावं। त्याच्यामुळे एक फेरफटका तर बनतच होता। मग आम्ही बाहेर गेलो, त्यानंतर थोडा वेळ फिरलो आणि आम्ही कुठे गेलो तर हे तुम्हाला पुढे दाखवतेच मी। त्यानंतर तिथे थोडंसं खाल्लं देखील आणि रिटर्नच्या प्रवासाला जेव्हा आलो तेव्हा देखील इतका सुंदर वातावरण होता आणि थोडं पाऊस देखील पडत होता। तो पावसामुळे येणारा मातीचा जो सुगंध आणि ते पावसात चिंब भिजणं इतकं छान वाटत होतं। आर्याला तर इतका आनंद आला की ती पूर्ण ओली होऊन घरी आली आणि शेवटी सर्दी झालीच तिला। त्यानंतर तुम्ही बघू शकता, हे आहे खडकवासला। तर आम्ही इथे आलो होतो संध्याकाळच्या वेळेला आणि गर्दी बघू शकता। थोडासा पाऊस पडला आणि सगळेजण जवळ राहणारे लगेच खडकवासलेला पळाले, कारण की तिथे गेल्यानंतर तिथला जो पावसाचा आनंद आहे, तिथला जो सनसेट वगैरे दिसतोय इतकं सुंदर दिसत होतं तिथून। त्यामुळे सगळेच जण जे जवळ राहतात ते लगेचच खडकवासलेला येतात, त्यामुळे गर्दी प्रचंड होती तिथे। आम्ही तिथे त्या साईडला थोडा वेळच थांबलो आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला गेलो खडकवासल्याच्या, जिथून आपल्याला थोडंसंच म्हणजे दूर आहे ते, पण छान दिसतं। आणि हा आहे इथे खडकवासल्याचा मिलिटरी एरिया। तर बघू शकता, हा आहे दुसऱ्या साईडचा व्ह्यू। त्याच्यानंतर घेतला छान कुल्हड चहा। पाऊस पडल्यानंतर चहा आणि कांदा भजीची मज्जाच काहीतरी वेगळी असते। तर चला आम्हीही कुल्हड चहा एन्जॉय करतो। तोपर्यंत तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया लवकरच, तोपर्यंत सगळ्यांना बाय।